माझ्या दुसऱ्या कथेचं नाव आहे पराभव एका लेखकाचा. आज आत्मविश्वासच हरवल्यासारखं झालं आहे. खरं म्हणजे अनेक कामं पडलेली आहेत. त्यातून वेळ काढून कथा लिहायची आहे. बरं, कथा सुचत नाही असंही नाही. जे पाहिले, जे अनुभवले तेच मांडायचे आहे. म्हणजे असं की अनुभव नाही असं नाही, पण काय असेल ते असो. 5-6 वेळा बैठका मोडल्या, कागद पसरून बसायचं, पेनमध्ये शाई भरून घ्यायची, पण अक्षरच उमटत नाही कागदावर. काय झालं की आपण कलावंत म्हणून संपलो. मग लिहायचं तरी कशाला? उगीच छापून येण्यात तरी काय मतलब? पण तसे नाही. आपण बेचैन आहोत. सतत डोळ्यासमोर त्या व्यक्ती दिसत आहेत, घटना दिसत आहेत, तो आक्रोश आठवतोय. आपण प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहिलं ना. आपण काही निष्कर्षही काढले होते तेव्हा, पण त्या व्यक्तिरेखा आज शब्दबद्ध होऊ इच्छित नाहीत. का बरं असं घडावं? पर सगळं पाहूनही 10-1 वर्ष उलटून गेली. तेव्हा आपण अमरावतीला होतो, कलेक्टर ऑफिसमध्ये कारकून म्हणून. माझा एक मित्र होता भगवान म्हणून. तो भेटल्यानंतर मला म्हणाला, तूही इतर मराठी लेखकांसारखा कारकूनच निघालास की. त्यानं आपलं नाव ऐकलेलं, त्यावरून काही कल्पना मनाशी बांधलेल्या, पण जेव्हा ओळख झाली तेव्हा चाटच पडला. म्हणाला, भलताच तरुण आहेस की तू. वाटलं होतं बुड्ढा असशील. नुकतीच तर नोकरी लागली होती आपल्याला. मग मात्र गट्टीच जमली. दोघांच्या मधला दुवा म्हणजे साहित्य. भगवान कविता लिहायचा, मी कथा. रात्र एकमेकासोबत घालू लागलो. दोघेही अविवाहितच की. त्या काळात आम्ही एकत्र खूप हिंडलोही. खेडोपाडी हिंडलो, लोक बघितले, समस्या ऐकल्या. तो काळच निराळा होता. आपण काही सामाजिक कार्यकर्ते नव्हतो, पण कुठे दुर्घटना घडली की आम्ही आपले तिथे हजरच असायचो. त्या घटनेत सापडलेल्या लोकांशी बोलणार, त्यांना समजून घेणार. मी कलेक्टर ऑफिसमध्ये असल्यामुळे लोकही जरा दबकत, मनमोकळं बोलत, अडचणी सांगत. त्यांना वाटायचे मी कुणीतरी मोठा साहेब आहे, त्यांच्या अडचणी मी सोडवणार आहे. पण मी तर एक सामान्य कारकून होतो. मी काय करणार होतो? पण आपण एक केलं. ते सगळं मनात जपून ठेवलं, कधी काळी शब्दबद्ध करण्यासाठी. पण आज जमत नाहीसं झालं आहे. जे शब्द उमटत आहेत ते केवळ वृत्तांतासारखे. व्यक्तींना आकारच येत नाही. करावे तरी काय? अस्वस्थ झालो आहे आपण. तर काय घडलं होतं तेव्हा बरं? अमरावतीच्या बाजूला एक गाव, तालुक्याचं, गेवराई त्याचं नाव. एके दिवशी भगवान घाईघाईत आला आणि सांगत राहिला की तिथे फार फार गोंधळ झाला आहे. गोरगरिबांच्या झोपड्या जाळल्या आहेत. 1-2 लहान मुलंही त्या आगीत मेलेली आहेत. हे सगळं ऐकून आपण फार अस्वस्थ झालो. का घडलं असेल असं? माझ्या पुढचा एक जुना प्रश्न मनात पुन्हा पुन्हा उभा राहिला. माणसं अशी एकाएकी क्रूर का होतात? कशी होतात? आणि सामान्य माणसं शेवटी अशी जळून मरणार की काय? अशा मानवी मनाचा शोध घेणाऱ्या पुष्कळ कथा लिहिल्यात मी. पण आज मात्र लेखणी आडली आहे. मग मी आणि भगवान तेव्हा गेवराईला गेलो. एवढं तालुक्याचं गाव, एवढी दुर्घटना 2-3 दिवसापूर्वी घडलेली, पण सगळे व्यवहार सुरळीत चालू होते. कसलेच ताणतणाव वातावरणात दिसत नव्हते. जणू ते दुर्घटनेत सापडलेले होते. त्यांचे आणि या गावातल्या लोकांचे काही नातेच नव्हते. जणू ती माणसंच नव्हती. ते कोणी असलेच तर कधी परदेशातली होती. बसस्टँडवर उतरल्या 1-2घांना विचारलं तर कुणी म्हणालं, चालायचंच हो, त्यात विशेष काय? तर कुणी म्हणालं, असं घडणं आवश्यकच होतं.
म्हणजे त्यात कुणाला काही गैर घडले असं वाटतच नव्हतं. या घटनेची साधी बातमीही कुठे आली नव्हती की येऊ दिली नव्हती. मग मात्र आपण ठरवलं की शहरात गेल्यावर वार्ताहराला पाठवायचं. भगवान माझ्याकडे पाहात त्याच्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाला, बंधुता वगैरे कशाला म्हणतात, कशाशी खातात, हे तरी माहीत आहे का या लोकांना. भगवानमधला छुपा कार्यकर्ता जागा होऊ लागला. मी मात्र गप्प होतो. काय बोलणार, तोंडच मचूळ झालं होतं. बसस्टँडचा कोमट घाणेरडा चहा पिऊन आम्ही तडक निघालो. केव्हा एकदा त्या लोकांना भेटू असे झाले होते. बसस्टँडच्या समोरच्या मैदानात झोपड्यांचे जळके अवशेष दुपारच्या उन्हात अधिकच भेसूर दिसत होते. फुटलेली मडकी खापरांमधून आकाशाकडे आव असलेल्या नजरांनी बघत होती. जणू संसार उद्ध्वस्त होऊन गेला होता. उदास संबंध असमंतच उदास होऊन गेला होता. आणि दुपारच्या उन्हानं या उदासीला एक कारुण्याची कडा प्राप्त झाली होती. कुठं गेली इथली माणसं, कोणाला विचारावं. भगवानही आता गप्पच झाला होता. खरं म्हणजे ते सगळे जाळलेलं घर बघून आपण हादरून गेलो होतो. नागासाकीची काय अवस्था असेल. आज ते संबंध उद्ध्वस्ततेचं दृश्य डोळ्यासमोर दिसतंय, पण शब्दातून उतरत नाही आहे. नुसते शब्द येत आहेत, भीषण, उदास, भयंकर. पण या सगळ्या शब्दांच्या पलीकडे ते काहीतरी होतं की असं भीषण दुःख शब्दापलीकडेच असतं. एक वस्तीच्या वस्ती जाळण्याचं क्रूरत्व या शब्दातून कसं व्यक्त करता येईल. की लेखक म्हणून मी पराभव मान्य करावा. सरळ सांग ना, तुला शब्द सापडत नाहीत म्हणून. म्हटलं तर किती साधा सरळ संघर्ष होता. काय झालं होतं की गेवराईमध्ये नव्याने बसस्टँड तयार झाला होता. आणि हा बसस्टँड झाल्याबरोबर त्याच्या आसपासच्या जमिनींना एकदम महत्त्व प्राप्त झाले. गेल्या कित्येक शतकापासून ती जमीन तिथेच होती की, पण कोणाची होती याचा कधी तपासही कोणी केला नव्हता. पण बसस्टँड होतं काय आणि त्या जागांना एकाएकी महत्त्व येतं काय, सगळंच अकल्पित वाटावं असं. पण असं झालं खरं. ती जमीन तशी नगरपालिकेची, पण तिची चिंता कधी नगरपालिकेला वाटली नव्हती, अजूनही वाटत नव्हती. पण इतरांना वाटू लागली होती आणि त्यातून संघर्ष उद्भवून हे सगळे झालेलं होतं. यात अवघड ते काय होते की लेखकांना कुठल्याही गोष्टीत अनावश्यक काही शोधायची सवय असते. नाही, इथं तसं मी अनावश्यक काहीही शोधत नाही आहे. फक्त जे घडलं तेवढं सांगू इच्छितो. फक्त त्याचा प्रत्यय वाचकाला आला पाहिजे. त्यासाठी मला शब्द हवे आहेत. पण इतके शब्द भोवती पसरूनही असं वाटतं की हे सगळे निरुपयोगी आहेत. या सर्व बाबींना कारण असणारे दोन सत्ताधीश, त्यांची मग्रुरी, आणखी पुष्कळ त्या पुष्कळामध्ये उद्ध्वस्त झालेले ते सगळे विश्व, त्या आगीत मेलेली मुलं, सारं कसं साकार करायचं. मग आपण शोधत तिकडे गेलो जिकडे ती सारी माणसे एका झाडाच्या आश्रयाला थांबली होती. मोठे वडाचे झाड 10 माणसांच्या कवेतही सापडणार नाही असे. एखाद्या वृद्ध आजोबाने आपली नातवंडे पोटाशी घेऊन बसावं तसं काहीसं ते दृश्य दिसत होतं. वडाच्या पारंब्या जमिनीत घुसल्या होत्या आणि त्याच्या छायेत 30-35 माणसं, बायका, मुलं, पुरुष बसलेली होती. त्यांचे विदीर्ण चेहरे पाहून कोणालाही भडभडून यावं. जणू काही त्यांचे दुःखही हवेत तरंगात आमच्यापर्यंत येत होते. संबंध अरण्यात पेटून निघावं आणि जीव वाचून पाखरांनी 10 दिशा आपल्याशा कराव्यात. असं करताना त्यांची दमछाक व्हावी, ऊर फुटून त्यांना रडायला यावं, असं काहीसं त्यांना झालं होतं. उदास, बकास, आकाशासारखं भगभगीत डोळे कुठे पाहत होते कोणास ठाऊक. हरवलेले, गहिवरलेले ते डोळे,
मी कधीच विसरू शकणार नाही ते डोळे. ते डोळे कोणत्या शब्दात प्रकट करायचे. आम्ही पोचलो तर दुपार टळून गेली होती. माणसं हतबलपणे बसून होती. पोरं आयांच्या स्तनांना लुचत होती, पण त्यांचं लक्ष नव्हतं. थोडी मोठी पोरं उन्हातच नागडी हिंडत होती. आयाही त्यांना काही बोलत नव्हत्या. पुरुष मंडळी बोचक्यांवर डोके ठेवून बसलेली होती. कुठे कुणास ठाऊक. आम्ही गेलो तर त्यांना काही विशेष वाटले नाही. असतील कुणी, आणि कुणीही आले तरी काय फरक पडणार आहे. जे व्हायचं ते तर होऊन गेलं ना. नुसती घरं उद्ध्वस्त झाली नव्हती, तर त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्या संसाराभोवती घोटाळणारी त्यांची मनेही उद्ध्वस्त झाली होती. त्यांची स्वप्न उद्ध्वस्त झाली होती. कोण साधणार होतं त्या मनांच्या भेगांना आणि त्या स्वप्नांना. एका दगडावर टेकत भगवाननं विचारलं, मावशी कसं झालं हे? काय केलं होतं तुम्ही? नशीब बापू आपलं, दुसरं काय म्हणणार. ती म्हातारी बोलली आणि तिने एक सुस्कारा टाकला. जणू युगानुयुगापासून तिने तो सुस्कारा कोंडून धरला होता. मावशी सांगा, झाली तर आम्ही मदतच करू. तशी मावशी घळघळा रडू लागली. तिला कसं सांगावं ते सुचत नव्हतं. शब्दांसाठी चाचपडत होती ती, आणि एखादा बांध फुटावा तसं झालं होतं शेवटी. मोठ्यानं आक्रोशू लागली. आम्ही गप्पच, सगळे तटस्थपणे पाहत होतो. मग तिच्या पोरानं येऊन तिला समजावलं. तशी ती म्हणाली, काय सांगावं बापू, तुम्हीच असं विचारणारे पहिले आहात. कुणी आलं नाही. आम्ही जगलो की मेलो हे सुद्धा विचारलं नाही कुणी. म्हातारीचे हुंदके आता कमी होत होते. पहिला आवेग ओसरला होता. मग कळली ती हकीकत भयानक होती. संभाजीरावांचे 2 भाऊ ट्रॅक्टरमध्ये दगड भरून लाठ्या काठ्या घेऊन आले. एकाच्या खांद्यावर तर गावठी बंदूकच होती. ट्रॅक्टरमध्ये त्यांच्याबरोबर 5-50 माणसं होती. सकाळी 8-8:30ला सगळे आले. बसस्टँडच्या समोरच उभे राहिले आणि सगळ्यांना झोपड्या सोडून जा म्हणून सांगू लागले. म्हणे ती जागा त्यांची होती. त्या झोपड्यांमध्ये राहणाराच विठ्ठल पाटील पुढे आला आणि सांगू लागला, आता आम्ही कुठं जातील ही माणसं, आता ही माणसं कुठे जातील. गरीब माणसं, पोटासाठी जमलेली. कूळ बसवणार नाहीत हो, पण दुसरी जागा मिळाली की जातील. पण संभाजीरावांच्या भावाने ऐकलं नाही. अक्षरशः म्हाताऱ्याच्या पेकाटात लाथ मारली आणि ट्रॅक्टरमधून दगड भिरकावू लागले झोपड्यांवर. माणसं जीवाच्या भयाने झोपड्यात लपली तर सगळीच्या सगळी दिवसात ढवळ्या. बसस्टँडवरच्या 100-125 माणसांच्या देखत कसलीही तमा न बाळगता संभाजीरावांच्या माणसांनी झोपड्या पेटवून दिल्या. त्या झोपड्या पेटवण्याचे दृश्यचित्र उभे करण्यात आपणास रस नाही. आपल्याला रस आहे तो त्या प्रसंगामागील माणसांची व्यक्तिमत्व शोधण्यात. भर दिवसा 15-20 कुटुंब उद्ध्वस्त केली जातात, तर ती शक्ती माणसात कुठून येते? किती सत्तेची नशा असते. कारण संभाजीराव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ते नुकतेच अध्यक्ष झाले होते असे नव्हे, तर परंपरागत अशी 400-500 एकर जमीन होती त्यांच्याकडे. मुबलक पैसा होता. किंबहुना त्या बळावर ते राजकारण करीत होते. संभाजीरावांविषयी काही बाही अधूनमधून ऐकू यायचे. तर हे जे सामर्थ्य संभाजीरावांच्या भावांमध्ये आले होते, ते सत्तेमुळे आले होते की काय? हा जो माज आला होता तो पैशामुळे की काय? ही गोरगरीब माणसं, पाखरांसारखी पंख मिटून पोटाशी आपल्या चिल्ल्या पिल्लांना जपणारी, कुणीही यावं आणि त्यांचं घरटं उद्ध्वस्त करावं अशी. ज्या बाईचं मूल आगीत भाजून मेलं, ती बाई अक्षरशः वेडी झाली होती. पोलीस कसे आले नसतील? की त्यांनी पंचनामा केला असेल, की उन्हामुळे किंवा कोणाच्या चुकीमुळे आग लागली म्हणून. काहीही असो, ही 15-20 कुटुंब अशी उद्ध्वस्त होऊन या वडाखाली आली होती. त्यांना विचारायला कोण येत नव्हतं. हा जो माणसांमधला दुरावा आहे, हा जो माज आहे या माणसांचा, ही जी क्रूरता आहे या सत्ताधीशांची, हे आपण कशी व्यक्त करायची? कोणत्या शब्दात?
तिथल्या लोकांशी बोलता बोलता आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात आली, ती ही की या समूहात 2-3 वेश्याही होत्या आणि त्या समूहात सहजपणे वावरत होत्या. त्यांच्याजवळ बसताना, त्यांना आपल्या सामावून घेताना तिथल्या कोणालाही संकोच वाटत नव्हता. त्या श्रमिकांनी असे गृहीतच धरले होते की हा व्यवसाय करणाऱ्या ह्या बायका पोटासाठी सगळे करतात, मग दोष कुणी कोणाला द्यायचा. तर असे हे सारे प्रसंग, या प्रसंगातलं कारुण्य, या बायकांना सामावून घेणारी इतर स्त्री पुरुषांच्या मधली सौहार्दशील वृत्ती मी कशी प्रकट करू? कोणते प्रसंग निर्माण करायला पाहिजेत? की सत्य सांगायला कल्पित प्रसंगांची आवश्यकताच नसते. पण खरं सांगू, एक लेखक म्हणून तुला भीती वाटते ती अशी की या कथेत समाजाबद्दल तुला भाष्य करावे लागतील. काही विचार परिप्लुप्त लिहावं लागेल. त्यामुळे तुझ्या कथेत अधूनमधून व्याख्यानबाजी येईल आणि मग मराठी समीक्षक म्हणेल की छे, ही कथाच नाही मुळी. त्याची तुला भीती वाटते का? आपण आपल्यातल्याच कथालेखकाचे वाभाडे काढीत राहतो. पण एक मन मात्र म्हणत राहतं की छे, मी समीक्षकांना भीक घालत नाही. लेखनाचे व्यवहारही पातळीवरचे फायदे तोटेही आपण कधी पाहिले नाहीत. आणि अशाच्या कथांमधून भाष्य व्याख्याने येणारच की. ज्ञानेश्वरांच्या भाष्यामध्ये तर काव्य साठवलेले आहे. वाह, काय विचार सुचला! एखाद्या व्याख्यानात टाळी मिळवणारा विचार आहे हा. पण आपल्याला कोण बोलावतो व्याख्यानाला? कारकून आपण प्राध्यापक असतो तर त्यांच्यासारखे काहीही बोलून टाळ्या मिळवल्या असत्या. छे, अशी भरकटायची सवय जडली आहे तुला अशात. त्या प्रसंगांचा विचार करायचे सोडून तू व्याख्यानाचा विचार करतोयस. तर आता काय करायचे की सरळ सरळ घडले तसे वृत्तांतरूपाने सांगून मोकळे व्हायचे. मग संपादक छापोत न छापोत आपली सुटका तरी होईल या अवस्थेतून. की असं काही असतं, काही अनुभव की व्यक्तच होऊ शकत नाहीत, की त्या वाङ्मय प्रकारातून व्यक्त होत नाहीत, की आपल्याला जमत नाही. काही असो, आपली सुटका झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्यापुढे होता तो खेड्यापाड्यातून येऊन ही माणसं या जागेत का थांबली. पण त्याचेही उत्तर मिळाले. फार अवघड नव्हते ते. 4-5 वर्षापूर्वी इथे मोलमजुरीसाठी ही कुटुंब आली आणि त्यांना तिथं राहायला परवानगी दिली ती पंडितराव देशमुखांनी नव्हे, त्यांनी तिथे त्यांना वसवले. एक बाई ऊर बडवून सांगत होती की त्या देवमाणसाने आम्हाला बसवलं, झोपड्या घालताना लाकडं दिली, स्वतः इथे येऊन उभे राहिले, अधूनमधून येऊन भेटतात. पंडितराव देवमाणूस आहे. अर्थात पंडितराव काही जिल्ह्याला अपरिचित होते असे मुळीच नाही. संभाजीरावांसारखंच ते बडेप्रस्थ, जिल्ह्याचे विरोधी पक्षनेते. त्यांना विचारल्याशिवाय सत्ताधारी काही करत नसत. मागे काही काळ खासदारी होते. त्यांच्याही घरी 200-300 एकर शेती, एक मोठं थिएटर गावात त्यांच्या मालकीचं, दारूची दुकानं होती. असा त्यांचा सगळा थाट. अर्थात पंडितराव सगळं करीत, पण कसं डिग्निटीने. तर पंडितरावांना एवढा कसा उमाळा आला या गोरगरिबांचा? त्यांना सावड तरी कुठे आहे? विरोधी पक्षाचंही राजकारण असतंच की. हां, आता आलं लक्षात. गावाच्या या बाजूला बसस्टँड व्हावं ही त्यांचीच योजना, ते खासदार असतानाची. मग आपोआप इकडल्या जमिनीला भाव येणार. पण काय म्हणून पंडितरावांनी या लोकांनी इथं ठेवलं? तसं भगवानं मोठा मार्मिक प्रश्न विचारला विठ्ठल पाटलांना. पाटील, ही जागा कोणाची आहे? हे काही विचारणं झालं साहेब. ही जागा पंडितरावचीच. त्यांना आम्ही प्रत्येक झोपडीमागं भाडं बी देतो. मग संभाजीरावांचा काय संबंध या जागेशी? पंडितरावांच्या जागेतील या माणसांची घरे जाळण्याचा काय अधिकार संभाजीरावांना? डोके चालत नव्हते. प्रश्नांची उत्तरे सापडत नव्हती. मग आम्ही ठरवले की याचा छडा लावलाच पाहिजे. दुःख भरल्या अंतःकरणाने आम्ही निघालो. फाटलेल्या अंतःकरणाने, विदीर्ण अंतःकरणाने. तसं एक म्हातारा आणि त्याची बायको पळत पळत आली. आमच्या पुढे ऊर बडवून ती बाई हुंदके देत होती. मी म्हातारीला थोपवलं, विचारलं
तसं म्हाताऱ्याने सांगितलं ते ऐकून बधीर व्हायची वेळ आमचीच होती. तो म्हातारा स्वातंत्र्यसैनिक होता, पण भूमिगत राहून काम केल्यामुळे त्याला जेलचं सर्टिफिकेट मिळत नव्हतं. आता तो मोलमजुरी करून जगत होता आणि आता तर त्याचं सगळंच उद्ध्वस्त झालं होतं. माझ्या डोळ्यासमोरून कित्येक स्वातंत्र्य सैनिक सरसर सरसर सरकत गेले, ज्यांनी खोटी प्रमाणपत्र दिली होती. त्या म्हाताऱ्याची आगतिकता, असहाय्यता मी कोणत्या शब्दात व्यक्त करू? त्यांच्या अश्रूंना पेलून धरणारे शब्द कुठे आहेत? त्या म्हातारीच्या फाटलेल्या आभाळाला जोडणारा शब्द कुठे आहे? आणि आपल्या हतबलतेला शब्दांकित कसं करायचं? आपल्याला जो मानसिक धक्का बसला त्याला कसं शब्दांकित करायचं? आणि एकूण समाजव्यवस्थेबद्दल, राजकारणाबद्दल तीव्र चीड आली आहे आपल्याला. तो अंगार फुलवणाऱ्या शब्दातून, कोणत्या शब्दातून व्यक्त करायचा आणि कसे करायचे? पण तू थोडे दिवस थांब, हा अनुभव मुरू दे खोलवर मनात. इतकी काय घाई आहे? आणि दिवाळी अंकात आलंच पाहिजे असा काही अट्टहास तुझा नसतो ना कधी, की आपले हे अनुभव विश्व नाही? मग मी बघितलं, हतबल झालो, उदास, विदीर्ण झालो, रडलो. ते काय होतं मग? डोकं फिरायची वेळ आली बुवा. आता चहा तरी घेतलाच पाहिजे. पुढे काय झालं बरं? कुणी कुलकर्णी नावाचा नगराध्यक्ष होता, त्याला भेटलो आपण. त्यानं एका क्षणात कोडं उलगडवलं. त्यानं सांगितलं की ती जागाच मुळी नगरपालिकेची आहे आणि या दोन्ही नेत्यांना ती बळकवायची आहे. मग आम्ही उद्योगून प्रश्न केला, मग तुम्ही तमाशा बघत बसलात, काहीच करत नाही? भगवानचा तीव्र स्वर त्या म्हाताऱ्याला भेदून गेला. तो म्हणाला, मी काय करू? मला कोणीच सपोर्ट करणार नाही. अहो, मी पालिकेचा अध्यक्षही कॉम्प्रोमाइजिंग कॅन्डिडेट म्हणून झालो ना. आता एक जण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, दुसरा विरोधी पक्षनेता. बघू काय होतं ते. मला विचारल्यावर मी काय सांगायचं ते सांगेन. तोपर्यंत बघत राहणं एवढंच आपल्या हाती आहे. पुन्हा प्रश्न निर्माण होतात. संभाजीराव, पंडितराव यांच्यासारखे हाही सत्ताधीश, पण हा मात्र आयाळ कापलेल्या सिंहासारखा बोलत होता. काही कळेन असं झालं. डोकं चक्रावलंच. अरे, आपल्याही नकळत आपण लिहिलेले कागद फाडून टाकले की. चला, बरंच झालं. नाहीतरी फाडण्याच्या योग्यतेतच होते. हा प्रश्न केवळ दलितेतर सत्ताधीश असते तर किती सोपा झाला असता. पण हा प्रश्न तसा नाही. ज्यांची घरं जळाली होती त्यातील कित्येक कुटुंब मराठ्यांपासून दलितांपर्यंत सगळ्यांचीच होती. म्हणजे हा तिढा असल्याने आपल्याला जमत नाही काय? डोकं बधीर झालं आहे आणि आपण थकून क्वार्टर पडतो. एका लेखकाला या अनुभवानं लोळवलं तर असा गमतीचा विचार डोक्यात येतो, पण हसू येत नाही. कोपऱ्यात टेबल लॅम्प जळतोय, कागदाचे बोळे घरभर पसरलेत आणि आपण थकून येऊन क्वार्टर पडलो. बाजूला पोरगा झोपलाय. त्याला काय माहीत आपल्या बापाची अवस्था. झोपेत हसतोय. मध्यरात्र उलटली असेल का? आता झोपलं पाहिजे, उद्या कारकुनी आहे. अरे, आपली बायको किती समंजस आहे, किती वेळापासून आपली अवस्था पाहते आहे कुणास ठाऊक. आपल्याही नकळत तिने आपले कपाळ, डोके दाबायला सुरुवात केली. एक शब्दही न बोलता. भरून आलं आहे आपलं मन आणि डोळ्यातून अश्रू काय म्हणून आपसूक वाहत आहेत. पण अश्रू जाताना बरं वाटतंय, हलकं वाटतंय. पहाटे 5-5:30ला जागे झालो आपण. त्या कथेचा धसकाच घेतला की आपण. तशी झोप नीट लागत नव्हती. झोपेतही ते वडाचे झाड, त्या खालची आक्रोशणारी माणसं, मूल जळालेली माता, ते विठ्ठल पाटील, तो स्वातंत्र्य सैनिक आणि त्याची बायको, त्या वेश्या, त्या जळक्या झोपड्या, सारं दिसायचं. भेदरून आपण जागे व्हायचं तर संभाजीरावांच्या भावांचे क्रूर चेहरे, पंडितरावांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर तरळायचा. तो नगराध्यक्ष, तोही दिसायचा अधूनमधून. आपण रात्री झोपेत भेदरलो का? आपला काय संबंध त्या माणसाशी? काय म्हणून आपण भेदरावं? पण भेदरलो खरे.
की वैयक्तिक जीवनातही माणसं छळतील अशी भीती वाटली आपल्याला. हे सारं लिहिल्यावर त्यांचे पितळ उघडे झाल्यावर ती माणसं चिडून आपल्याला काही करतील, आपलाही संसार उद्ध्वस्त करतील अशी भीती तर वाटली नाही आपल्याला. लेखकाला भय वाटावं का? पण ते जाऊ दे. राजकारणातली माणसं वाचतात तरी कुठे, त्यांना असल्या गोष्टींना वेळ तरी कुठे असतो. पण कुणी चहाडी करणारच नाही असं नाही. बापरे, ह्या सगळ्या मनात दाबून ठेवलेल्या भीतीमुळे आपले शब्द मूक झाले की काय? नाही, मला लिहिलेच पाहिजे. या आपल्या मानसिक छळातून आपली सुटका करून घेतलीच पाहिजे. आपण लेखकाची प्रामाणिकता जपलीच पाहिजे. हे सत्य असलेलं सगळं सांगितलंच पाहिजे. नाही, आपण लिहिणारच. पण लिहायचं कसं, कुठून प्रारंभ करावा तेच कळत नाही. की फ्लॅशबॅक पद्धतीने सुरुवात करावी. आपण शहरात आलो, त्या वार्ताहराला भेटलो, तर त्यानेच आपल्याला वेढ्यात काढले. म्हणाला संभाजीरावांच्या भावाच्या कृतीला संभाजीराव कसे जबाबदार राहतील? ती जमीन त्यांचीच नसेल कशावरून? आणि तुम्ही सरकारी कारकून, तुम्हाला काय करायचं या भानगडीत पडून? नोकरी करायची की नाही? आणि संभाजीराव कोण आहेत माहीत आहे तुला? या जिल्ह्याचं उगवतं तरुण नेतृत्व आहे. साखर कारखाना काढतायत आता ते. त्यांची प्रगती राजकारणातल्या लोकांना पाहवत नाही. हा कट आहे त्यांच्या विरुद्धचा. असं तो वार्ताहर बोलला की तो करप्ट झाला होता. खरं तो संभाजीरावांना बदनाम करण्याचा प्लॅन होता. मग त्यांचेच भाऊ कसे होते जाणणारे? प्रत्यक्ष बघणाऱ्यांनीच सांगितलं आपल्याला. ते कसं खोटं असेल? इतके दिवस होऊनही आपल्याला कळत नाही, त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तर कथा कशी लिहायची? अजूनही त्या वार्ताहराचा आवाज कानात घुमतोय. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात. तुम्हाला कशाला हव्यात त्या भानगडी? सांभाळून राहा. पण भगवानच्या विनंतीनुसार त्या वार्ताहराने एकदा गेवराईला जायचं मान्य केलं. नाहीतरी त्यालाही वार्ताहर म्हणून जगायचंच होतं ना. उद्या त्याच्या पेपरनं विचारलं असतं की तो गेवराईला का नाही गेला? तो गेला, त्याने वृत्तांत लिहिला. आणि त्याने काय लिहिलं? त्याने असं लिहिलं की कुणाच्या तरी चुकीमुळे आग लागली. बाकी सगळं वर्णन होतं, जाणवलेली भीषणता होती, पण आगीचं कारण मात्र वेगळं होतं. इथून कथेची सुरुवात करावी का? त्या वार्ताहरापासून, त्याच्या बदमाशीपासून, की असं करावं या प्रकरणाला एक वेगळंच परिमाण शेवटी प्राप्त होतं, तिथून सुरू करू. शेवटी त्या 15-20 कुटुंबामध्ये 2 तट पडले होते म्हणे. पंडितराव देशमुखांच्या प्रयत्नानं चौकशी सुरू झाली होती. तर चौकशीला सामोरे जाताना एकत्र गुण्यागोविंदाने राहणारी ती 15-20 कुटुंब फुटली होती. त्यांच्यात सरळ सरळ 2 गट झाले होते. काही माणसं पंडितरावांच्या बाजूची, तर काही माणसं संभाजीरावांच्या बाजूची. आणि त्यांच्यात भांडणं लागली होती. सगळं दुःख विसरून ती माणसं अशी भांडायला काय म्हणून लागली? असे का झाले असेल? राजकारण, जात की पैसा? नेमकं घडलं असेल तरी काय? इथून सुरुवात करावी का? एकत्र आलेली माणसं विभागली आहेत, एकमेकाशी लढत आहेत. सगळं दुःख विसरून करावी का इथून सुरुवात? एक मोठा पट उभा करायचे, वडाचे झाड प्रतिकात्मक करायचे आणि एक एक व्यक्तिरेखा उभी करायची. पण हे सगळं करताना वास्तव मात्र बदललं न पाहिजे. हां, लेखकाची प्रामाणिकता ढळली न पाहिजे. चला आता सुरुवात करू. तर बायको मध्येच टपकते, म्हणते, अहो डोकं धरून बसल्यानं का कथा तयार होणार आहे? जा तेल आणा, संपलंय. ऑफिसला जायचं आहे ना? की रजा? किती रजा झाल्या तुमच्या? जा बरं. तसं पोरगं म्हणतं, बाबा मला चॉकलेट. आणि मग एकदम ऑफिस दिसायला लागलं. गव्हर्मेंट सर्वंट तुम्ही, आणि भानगडी कशाला पाहिजेत? 10 दिशातून नाद येऊ लागली. गव्हर्मेंट सर्वंट. चॉकलेट, तेल, चॉकलेट. बाबा मला चॉकलेट. चला चॉकलेट आणा, चला तेल आणा, ऑफिसला जायचं ना. उठा, उशीर झाला. आणि मध्येच ते चेहरे दिसत आहेत संभाजीरावांचे, त्यांच्या भावाचे, क्रूर उद्ध्वस्त झालेले संसार. पंडितरावांचा चेहराही दिसतो हसरा.
तरीही संसार उद्ध्वस्त करणारा. आपण झटका बसल्यासारखे एकदम कसे जागे झालो. तेलाचा डबा हातात घेऊन बायकोला आपण म्हणालो, आत्ता आणतो, चल रे बेटा दुकानातून येऊ, तुला चॉकलेट देतो, चल. आणि आश्चर्य म्हणजे त्या कथेचा विषय डोक्यातून झटकून टाकला होता. मोकळं मोकळं वाटत होतं. तेल आणायला जाताना कसं सुरक्षित आणि प्रसन्न वाटत होतं. आपण ह्या दोन्ही कथा ऐकल्या त्याच्याबद्दल आपले मी मनपूर्वक आभार मानतो. राज्य मराठी विकास संस्थेचे सर्व अधिकारी आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार.